नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 6 भागाकार 2 3 अंकी संख्येस 1 2 अंकी संख्येने भागणे व शाब्दिक उदाहरणे व्यवसाय 2. प्रश्न पहिला, 6 मोसंब्यांची किंमत 12 रुपये आहे तर 12 मोसंब्यांची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, आता 6 मोसंब्यांची किंमत आहे 12 रुपये. मग आपण सुरुवातीला एका मोसंबीची किंमत काढूया. त्यासाठी आपण करणार भागाकार 12 भागिले 6. 6 दुणे 12. विद्यार्थी मित्रांनो, एका मोसंबीची किंमत मिळाली 2 रुपये. बघा, 6 मोसंब्यांची किंमत 12 रुपये, मग 12 भागिले 6 उत्तर आलं 2. म्हणजे 2 आहे एका मोसंबीची किंमत. आपल्याला प्रश्न विचारला आहे 12 मोसंब्यांची किंमत किती, म्हणजे या ठिकाणी आपण करणार गुणाकार 12 गुणिले 2. बघा, एका मोसंबीची किंमत मिळाली, त्यावरून आपण अनेक मोसंब्यांची किंमत काढू शकतो. 12 गुणिले 2, बे 2 4 आणि बे 1 बे. उत्तर आलं 24 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, 12 मोसंब्यांची किंमत आहे 24 रुपये. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 रुपये. प्रश्न नंबर 2, 7 विद्यार्थ्यांना 49 बिस्किटे समान प्रमाणात वाटली तर 9 विद्यार्थ्यांसाठी किती बिस्किटे लागतील? विद्यार्थी मित्रांनो, 7 विद्यार्थ्यांना 49 बिस्किटे वाटली, म्हणजे 49 बिस्किटे आहे आणि ती 7 विद्यार्थ्यांना समान प्रमाणात वाटली, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला किती बिस्किटे येतील? त्यासाठी आपण करणार भागाकार. तर 7 7 49. 49 मधनं 49 गेले, बाकी उरले 0. विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याच्या वाट्याला आली 7 बिस्किटे. मग आता एका विद्यार्थ्याला 7 बिस्किटे लागतात, तर 9 विद्यार्थ्यांना किती बिस्किटे लागतील? तर 9 7 63. म्हणजे या ठिकाणी आपण करणार गुणाकार 7 गुणिले 9. 9 7 63. 9 विद्यार्थ्यांना लागतील 63 बिस्किटे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 63. प्रश्न नंबर 3, 48 आंबे म्हणजे किती डझन आंबे? विद्यार्थी मित्रांनो, 48 आंबे आहेत. आता 1 डझन आंबे म्हणजे 12 आंबे. मग 48 आंबे म्हणजे किती डझन? 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. विद्यार्थी मित्रांनो, 48 मधनं 48 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 4. 48 आंबे म्हणजे किती डझन? तर 4 डझन. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न नंबर 4, 380 रुपये देण्याकरिता 5 रुपयांच्या किती नोटा लागतील? विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी करणार भागाकार 380 भागिले 5. 380 रुपये देण्याकरिता 5 रुपयांच्या किती नोटा लागतील? तर 5 सख 30, 5 7 35. 38 मधून 35 गेले, बाकी उरली 3, वरून घेतले 0, झाले 30. 5 सख 30, 30 मधून 30 गेले, बाकी उरली 0. विद्यार्थी मित्रांनो, भागाकार आला 76. म्हणजे 5 रुपयांच्या 76 नोटा लागतील. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 76. प्रश्न नंबर 5, 26 स्टार या संख्येला 5ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फुली म्हटलंय. आता 26 आणि पुढे आहे फुली, भागिले आपण करणार 5. आता निशेष भाग गेला पाहिजे, म्हणजे बाकी 0 उरली पाहिजे. मग फुलीच्या जागी काय येणार? तर 5 5 25. बघा, 26 मधनं 25 गेले, बाकी उरली 1. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 1 आहे 0. हा जर 0 घेतला तरीसुद्धा आपलं उत्तर बरोबर येणार. 5 दुणे 10. बघा, या ठिकाणी 10 मधून 10 गेले, बाकी उरले 0. म्हणजे फुलीच्या जागी जर आपण 0 घेतला तर बाकी 0 उरली, म्हणजे 5ने निशेष भाग गेला. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे पर्याय आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की 1 हा पर्याय जर बरोबर आला तर बाकीचे पर्याय आपोआपच चुकीचे असतील. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला 4ही भागाकार करावे लागतील
आता पर्याय क्रमांक 1 आहे 22/3. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे. बघा आता 3 7 21. विद्यार्थी मित्रांनो, बाकी या ठिकाणी 1 उरलेली आहे म्हणजे निशेष भाग गेला नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक आहे 2 32. 3 10 30. 32 मधनं 3 गेले, बाकी उरली 2, निशेष भाग गेलेला नाही. पर्याय क्रमांक आहे 3 42/3. 3 1 3. 4तनं 3 गेले, बाकी उरली 1, वरून घेतले 2, झाले 12. 3 त्रिक 9, 3 चौक 12. विद्यार्थी मित्रांनो, 12मधून 12 गेले, बाकी उरली 0, निशेष भाग गेला, भागाकार आला 14. म्हणजे कोणती संख्या आहे? पर्याय क्रमांक 3 आहे 42. 42ला 3ने निशेष भाग जातो. मग आता चौथा पर्याय करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 42. प्रश्न नंबर 7. 13 फुली या संख्येला 3ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे 13. 13च्या पुढे आहे फुली आणि 3ने निशेष भाग गेला पाहिजे म्हणजे फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आता 3 चौक 12. 13मधनं 12 गेले, बाकी उरली 1. आता विद्यार्थी मित्रांनो, 1 जर या ठिकाणी घेतला म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधला जर 1 घेतला तर 11 होईल. मग 3ने निशेष भाग जाणार नाही, कारण की 3 त्रिक 9 म्हणजे या ठिकाणी बाकी पुन्हा 1 उरेल. मग आता आपण पर्याय क्रमांक 2 जर घेतला 2, मग या ठिकाणी किती होईल? 12 होईल. 3 चौक 12. 12मधून 12 गेली, बाकी उरली 0. विद्यार्थी मित्रांनो, आपण फुलीच्या जागी जर पर्याय क्रमांक 2 नुसार हा 2 घेतला तर बरोबर 3ने निशेष भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर पर्याय क्रमांक 1चा विचार केला, बाकी 1 उरत होती. मग पर्याय क्रमांक 2 घेतला तर या ठिकाणी बाकी 0 उरली म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. 72 फुली या संख्येला 3ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे 72. 72च्या पुढे आहे फुली, भागिले आपण 3 करणार, निशेष भाग गेला पाहिजे म्हणजे बाकी 0 उरली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला या 4 पर्यायातला कोणता अंक घ्यावा लागेल? तर 3 दुणे 6. 7मधनं 6 गेले, बाकी उरली 1, वरून घेतले 2, झाले 12. 3 चौक 12. 12मधून 12 गेले, बाकी उरले 0. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जर 1 घेतला, पर्याय क्रमांक 1 मधला जर या ठिकाणी 1 घेतला तर बाकी पुढे 1 तशीच उरणार आहे. जर आपण 0 घेतला तर मित्रांनो आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणजे आपण शून्याचा भाग देणार. 3 0 0. बघा या ठिकाणी आपण 0 वजा करणार, बाकी उरली 0. म्हणजे आपल्याला 0 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, बाकी 0 उरली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. 25 रुपयांना 5 डबे तर 9 डब्यांची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, 25 रुपयाला येतात 5 डबे. मग आता आपण सुरुवातीला भागाकार करणार 25/5 म्हणजे आपल्याला मिळेल एका डब्याची किंमत 5 5 25. 25मधून 25 गेले, बाकी उरली 0, भागाकाराला 5. विद्यार्थी मित्रांनो, 25 रुपयांना 5 डबे म्हणजे एका डब्याची किंमत 5 रुपये. तर आता 9 डब्यांची किंमत किती? 9 गुणिले 5, 9 5 45 म्हणजे 9 डब्यांची किंमत आहे 45 रुपये. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45 रुपये. प्रश्न नंबर 10. 6 आणि 8 या दोन्ही अंकांनी निशेष भाग जाणारी संख्या कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पर्यायांचा आधार घ्यायचा आहे. 36 ही संख्या आहे, त्यानंतर आहे 32, त्यानंतर आहे 54. आता या 3 संख्यांमध्ये कोणत्या संख्येला 6ने आणि 8ने निशेष भाग जातो? म्हणजे 6ने पण निशेष भाग गेला पाहिजे आणि 8ने पण केला पाहिजे. 6 8 6 आणि आता 8. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिजे तर भागाकार करू शकता किंवा जर विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील तरीसुद्धा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. पण चला, आपण या ठिकाणी 6 6 36, 6ने 36ला निशेष भाग जातो, 6 6 36.
बाकी शून्य उरते. आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. मित्रांनो या ठिकाणी 32 जर म्हटलं तर बाकी 4 उरते, म्हणजे 8 ने 36ला भाग जात नाही. आता 6 ने 32ला जातो का? 6 चौक 24, 6 पंचे 30. मित्रांनो या ठिकाणी बाकी 2 उरेल, म्हणजे 6 ने 32ला निशेष भाग जात नाही. त्यानंतर 8 ने जातो का 32ला भाग? 8 3 24, 8 चौक 32. 8 ने जाईल. मित्रांनो 32 या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. त्यानंतर आता 6 ने 6 6 36, 26 42, 6 8 48, 6 9 54. 6 ने 54ला निशेष भाग जातो. 8 ने जाईल का? 8 45, 8 6 48, 8 7 56. मित्रांनो निशेष भाग जात नाही. बघा आता या ठिकाणी तीनही संख्यांना एका संख्येने जातो, दुसऱ्याने जात नाही, एकाने जातो. या पद्धतीनं म्हणजे 36 32 आणि 54 या तीनही संख्यांना 6 आणि 8 दोघांनी पण निशेष भाग जाईल अशी एकही संख्या नाही आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भागाकार करून बघू शकता. म्हणजे 36 ने 6ला भाग देऊन बघा, 36ला 8 ने भाग देऊन बघा, 32ला अगोदर 6 ने द्या, नंतर 8 ने द्या, 54ला अगोदर 6 ने भाग द्या, नंतर 8 ने भाग द्या. बाकी शून्य उरायला हवी, म्हणजे निशेष भाग जातो. या पद्धतीनं 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यापैकी एकही संख्या नाही आहे की ज्याला दोघांनी पण निशेष भाग जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 11. चौकट वजा 12 वजा 12 वजा 12 वजा 12 वजा 12 बरोबर 12. तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल? आता विद्यार्थी मित्रांनो चौकट आहे, त्यानंतर 12 हे किती वेळेस आहे? 12 1 2 3 4 5 5 वेळेस आहे, म्हणजे 12 पंचे 60. म्हणजे चौकटीच्या जागी एक संख्या आहे, त्यातनं आपल्याला किती वजा करायचे? तर 5 वेळेस 12. 1 2 3 4 5 म्हणजे 12 पंचे 60. आणि मग त्या संख्येतून 60 वजा केल्यानंतर बाकी 12 उरते. म्हणजे मित्रांनो आणखीन एक 12 आपल्याला या ठिकाणी मिळवावे लागतील. म्हणजे 12 पंचे 60, 12 सख 72, म्हणजे या ठिकाणी 72 यायला हवे. म्हणजे 72मधून 60 वजा केले की बरोबर 12 उरतात. म्हणजे चौकटीच्या जागी मित्रांनो आपल्याला 72 घ्यावे लागतील. 72मधून आपण हे 60 वजा केले तर बरोबर बाकी 12 उरेल. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न नंबर 12. एका संख्येच्या 9 पटीला 7 ने भागले असता भागाकार 9 येत असल्यास ती संख्या ओळखा. आता मित्रांनो ती संख्या ओळखण्यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. एका संख्येच्या 9 पटीला, म्हणजे आता पर्याय क्रमांक आपण घेतला 1. बघा आता 9च्या 9 पटीला, 9ची 9 पट म्हणजे 9 गुणिले 9, 9 9 81, 9ची 9 पट आली 81. एका संख्येच्या 9 पटीला 7 ने भागले असता, म्हणजे आता आपण 81ला 7 ने भागणार आणि भागाकार 7 यायला हवा. 7 1 7, बाकी उरली 1 वरून घेतले 11, 7 1 7, 7 आणि 4 11. मित्रांनो बाकी 4 उरली, म्हणजे हा पर्याय आहे चुकीचा. त्यानंतर आता आपण घेतला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 नुसार विद्यार्थी मित्रांनो एक संख्या म्हणजे घेतली आपण 11, 11ची 9 पट, 11ची 9 पट आली 11 9 99 आणि 99ला आपण आता 7 ने भाग देणार. मित्रांनो हा भागाकार मी पुढे घेतो. 99 भागिले बघा 9 पटीला 7 ने भागायचं आणि भागाकार 9 यायला हवा. बघा आता 7 1 7, 9तनं 7 गेले, बाकी उरली 2 वरून घेतले 9, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 29मधून 28 गेले. विद्यार्थी मित्रांनो बाकी या ठिकाणी 1 उरलेली आहे. मग आता बाकी 1 उरली, म्हणजे भागाकार 9 आलेला नाही, म्हणून ब म्हणजे 2 हा पर्याय सुद्धा आहे चुकीचा. त्यानंतर आपण घेतला मित्रांनो तिसरा पर्याय. तिसऱ्या पर्यायानुसार एक संख्या म्हणजे आपण घेतली 7, 7ची 9 पट एका संख्येच्या 9 पटीला. मग आता 7ची 9 पट 9 7 63 आले 63 आणि त्याला आपण मित्रांनो कितीने भाग देणार? 7 ने भागले असता. आता 63ला आपल्याला 7 ने भाग द्यायचा आहे. मित्रांनो हा भागाकार मी पुढे घेतो. 63 भागिले 7. 7 ने भागले असता भागाकार 9 येतो का?
तर 7 9 63. 63मधून 63 गेले, बाकी उरले 0. भागाकार आला 9. विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या आपल्याला मिळाली, ती संख्या आहे 7. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, एका संख्येच्या 9 पटीला म्हणजे 7ची 9 पट 63. 9 पटीला 7ने भागले असता भागाकार 9 येतो. 63ला जर आपण 7ने भागलं तर भागाकार 9 येतो. ती संख्या आहे 7. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न नंबर 13. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4ही पर्यायांमध्ये दिलेल्या संख्या आहेत, त्यांना भाग द्यावा लागणार आहे. पर्याय क्रमांक अ आहे 84. 84 भागिले 4. 4 2 8. 8तनं 8 गेले, बाकी उरले 0. वरून घेतला 4. 4 1 4. 4तनं 4 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो, 84ला 4ने निशेष भाग केला. पर्याय क्रमांक अ आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक ब नुसार संख्या आहे 70. 70 भागिले 4. 4 1 4. 7तनं 4 गेले, बाकी उरले 3. वरून घेतला 0. झाले 30. 4 25 4 24. 4 7 28. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बाकी उरलेली आहे 2. म्हणजे हा पर्याय आहे चूक. त्यानंतर आपण घेतला पर्याय क्रमांक क नुसार आहे 72 भागिले 4. 4 1 4. 7तनं 4 गेले, बाकी उरली 3. वरून घेतले 2. 4 7 28. 4 8 32. 32मधून 32 गेले, बाकी उरले 0. विद्यार्थी मित्रांनो, निशेष भाग गेला म्हणजे क पर्याय आहे बरोबर. आणि त्यानंतर आहे सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड आहे 38. 38 भागिले 4. 4 25 4 24. 4 7 28. 4 8 32. 4 9 36. 38मधून 36 गेले, बाकी उरली 2. विद्यार्थी मित्रांनो, बाकी 2 उरलेली आहे, निशेष भाग गेलेला नाही, म्हणजे ड पर्याय आहे चुकीचा. आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल? तर ज्या ठिकाणी बाकी 0 उरली त्या ठिकाणी भाग निशेष गेला, म्हणजे अ आणि क. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 14. 39 फुली या संख्येला 5ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे 39 भागिले या ठिकाणी आपण करणार 5 आणि 39च्या पुढे आहे फुली. तर आता 5ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी काय असेल? तर आता पर्याय क्रमांक या ठिकाणी बघूया. 5 सक 30. 5 7 35. 39मधून 35 गेले, बाकी उरली 4. विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपण 7 घेतले तर या ठिकाणी निशेष भाग जाणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक अ जर आपण घेतला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 47 होतील. 5 9 45. पुन्हा बाकी 2 उरेल. मग आपण आता या ठिकाणी जर 0 घेतला तर झाले 40. बघा, 5 8 40. मित्रांनो, भाग या ठिकाणी पूर्ण गेलेला आहे, म्हणजे 0 जर घेतला तर निशेष भाग जातो. त्यानंतर आता आपण पुढे आणखीन एक भागाकार करून बघूया. 39 5 आहे. आता आपण 4 आणि 5 बघूया. 5 7 35. 39मधून 35 गेले, बाकी उरली 4. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जर 4 घेतले, पर्याय क्रमांक क मधील जर 4 घेतले तर 5 8 40. बाकी मित्रांनो 4 उरेल, म्हणजे भाग निशेष जाणार नाही. मग जर आपण 5 घेतले तर 5 9 45. 45मधून 45 गेले, बाकी उरले 0. विद्यार्थी मित्रांनो, हे 5 घेतले तरीसुद्धा भाग निशेष गेलेला आहे, म्हणजे फुलीच्या जागी जर आपण 0 घेतला किंवा 5 घेतला तर आपला भाग निशेष जातो. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. फक्त ब आणि ड योग्य. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या ठिकाणी आपण 0 घेतला आणि या ठिकाणी 5 घेतले. प्रश्न नंबर 15. खालीलपैकी किती संख्यांना 7ने निशेष भाग जाईल? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या बॉक्समध्ये दिलेल्या संख्या आहेत, यातल्या किती संख्यांना 7ने निशेष भाग जाईल?
म्हणजे या संख्यांना जर आपण 7ने भाग दिला तर बाकी 0 उरायला पाहिजे. अशा संख्या किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली संख्या आहे 19. तर आता 7च्या पाड्यामध्ये 19 आहे का? 7 1 7, 7 2 14, 7 3 21 नाही. म्हणजे 7ने 19ला निशेष भाग जाऊ शकत नाही. आता 7ने 7ला भाग जाईल का? तर जाईल. 1चा भाग जाईल. त्यानंतर 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 26ला जाईल का? नाही. त्यानंतर 91ला जाईल का? तर मित्रांनो, आपण या ठिकाणी भागाकार करून बघूयात. 91 भागिले 7, 7 1 7, 9तनं 7 गेले, बाकी उरली 2, वरून घेतला 1, 7 3 21, 21मधून 21 गेले, बाकी उरली 0. विद्यार्थी मित्रांनो, निशेष भाग गेला. म्हणजे 7ने 91ला निशेष भाग जातो. 35ला जाईल का? तर 7 3 21, 7 4 28, 7 5 35 भाग जाईल. त्यानंतर 46ला जाईल का? तर मित्रांनो, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42 भाग जाणार नाही. 46ला भाग जात नाही. त्यानंतर 53ला 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 63ला भाग जातो. त्यानंतर 77ला जाईल का? तर 11 7 77 निशेष भाग जातो. त्यानंतर 37ला जाईल का? नाही. 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 37ला भाग जाणार नाही. 27ला जाईल का? 7 3 21, 7 4 28 भाग जात नाही. त्यानंतर 7 3 21, 21ला 7ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 संख्या आहेत. या 6 संख्यांना 7ने निशेष भाग जातो. म्हणजे 7 असेल, 91 असेल, 35 असेल, 63 असेल, 77 असेल, 21 असेल. या संख्यांना जर आपण 7ने भाग दिला तर बाकी 0 उरते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न नंबर 16. खालीलपैकी कोणत्या संख्यांना 2 व 3ने निशेष भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. त्यातल्या कोणत्या संख्येला 2 आणि 3ने निशेष भाग जातो? म्हणजे 2ने आणि 3ने भाग दिल्यानंतर बाकी 0 उरायला हवी. आता पहिली संख्या आहे 123, दुसरी संख्या आहे 534, त्यानंतर तिसरी संख्या आहे 180, त्यानंतर चौथी संख्या आहे 250. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 आणि 3ने भाग द्यायचा आहे. या ठिकाणी 2ची आणि 3ची विभाज्यतेची कसोटी जर तुमच्या पाठ असेल तर तुम्हाला हे गणित लवकर सोडवता येईल. कारण की एवढे सगळे भागाकार करण्यापेक्षा कसोटी पाठ असेल तर लवकर आपण भागाकार करू शकतो. 2ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चित भाग जातो. संख्येच्या एकक स्थानी 3 आहे, मग आता 2ने भाग जाईल का? तर नाही. 3ची कसोटी आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निश्चित भाग गेला तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. 3 आणि 3 6, मग 6ला 3ने भाग जातो. म्हणजे 123ला सुद्धा 3ने निश्चित भाग जाणार. बघा, म्हणजे 123ला 2ने निश्चित भाग जात नाही पण 3ने जातो. पुढची संख्या आहे 534. आता संख्येचे एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2ने निश्चित भाग जाणार. आता 3ची कसोटी काय आहे? संख्येतील सर्व अंकांची बेरीज, म्हणजे 5 आणि 3 8, 9 10 11 12. 12ला मित्रांनो 3ने निश्चित भाग जातो म्हणजे 534ला सुद्धा 3ने निश्चित भाग जाणार. बघा, 534ला 2ने निश्चित भाग जातो आणि 3ने पण जातो. त्यानंतर पुढे आहे पुढची संख्या 180. तर संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2ने निश्चित भाग जाणार. 3ची कसोटी काय आहे? संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. 8 अधिक 1 9, म्हणजे 9ला 3ने निश्चित भाग जातो म्हणजे 180ला सुद्धा 3ने निश्चित भाग जाणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 180 या संख्येला 2ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. म्हणजे 2 आणि 3 या दोनही संख्यांनी भाग दिल्यानंतर बाकी 0 उरते. पर्याय क्रमांक आहे ड, म्हणजे चौथी संख्या आहे 250. आता 250ला 2ने जातो का? तर संख्येचे एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2ने भाग जाणार. 3ने जाईल का? तर 5 आणि 2 7, अंकांची बेरीज झाली 7. अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला, 7ला 3ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे या संख्येला 250ला 3ने निश्चित भाग जाणार नाही. तर अशा कोणत्या संख्या मिळाल्या? 534 आणि 180. या दोनही संख्यांना 2ने पण निश्चित भाग जातो आणि 3ने पण निश्चित भाग जातो. आपलं उत्तर आहे ब आणि क. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 2 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.